हे आहे एक व्होल्ट मीटर. तुम्ही बघू शकता इथे वर आहे कॅलिब्रेटेड स्केल. तो रेड कलरचा जो दिसतो तो पॉइंटर आहे. भरपूर मुलांना याच्या मागचं मेकॅनिझम नाही समजत. बघा खाली एक कॉईल आहे कॉपरची. जेव्हा कॉपरच्या कॉईलमधून करंट पास होतो ना, मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि याच्यामध्ये एक स्पिंडल आहे बघा, तुम्ही बघू शकता. मागे एक स्प्रिंग पण लावलेली आहे ब्रॉन्झ, जी पॉइंटरला मागे घेऊन येते. बॅलन्स वेट आणि काउंटर वेट पण आहे. आणि याची रेंज वाढवण्यासाठी मागे एक डब्बी असते, ज्याला एक्सटेन्शन असं म्हणतात. असो किंवा व्होल्ट मीटर असो, दोन प्रकारचे असतात. एक तर तो अट्रॅक्शन टाईप असतो किंवा रिपल्शन टाईप. तुम्ही जो आता बघितला तो रिपल्शन टाईप आहे. दोघांच्या प्रिन्सिपलमध्ये एवढा काही खास फरक नाही आहे, पण दोघांच्या प्रिन्सिपलच्या मागे एका व्यक्तीचा हात आहे, ज्याचं नाव आहे मायकल फॅरेडेज. म्हणजे काय, जोपर्यंत कॉईलमधून करंट पास होत नाही तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड सेटअप होत नाही. जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड सेटअप होत नाही, मेकॅनिकल फोर्स तयार होत नाही. जेव्हा फोर्स तयार होतो, पॉइंटरवर एक प्रकारचा टॉर्क ऍक्ट होतो आणि त्या टॉर्कमुळे ना पॉइंटर पुढे जातो. शकता हा पॉइंटर थोडा वाकडा झालेला आहे. ठीक आहे, याची रेंज जी आहे ती 300 व्होल्टपर्यंत आहे. ही सगळं काही वर्किंग प्रिन्सिपल या तारवर डिपेंड